चंद्रकांत खैरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। मोदी कधीही मला तर कधी शरद पवार यांना डोळा मारतात, पण कुणीही तुमच्या सोबत येणार नाही। तर मी आजारी असताना मला मोदींनी फोन केला, हे मोदींचं विधान खोटं आहे। मी आजारी असताना मोदींनी गद्दारीची बीजं रोवली, असा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलाय। परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलचं प्रेम उतू जात होतं की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात, हे तर झूटच आहे म्हणा, ते सोडून द्या। आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात, पण माझी चौकशी करताना जेव्हा मी तो खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती, मोदीजी त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाटे आहेत, जे आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवलीत। माझा जाहीर आरोप नाही, ही माझी माहिती आहे। आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलं, शिवसेना फोडली, तोडलीत, राष्ट्रवादी तोडलीत, फोडलीत, तरी देखील कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार। आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे। एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे, एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे, आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा। एवढे घाबरलेत, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत, आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार पण नाही।